या दरम्यान आमचे 70 स्पोर्ट्सचे सर्व शशिकांत लोंगले उर्फ लाल्या या नावाने परिचित असलेला खेळाडू आहे. हो यावेळेस ऑन साईडला फटका चांगला मिळेल आणि पहिलाच बॉल पहिला हा दर्जेदार चौकार. सध्या बदलापूर सार्वत्रिक निवडणूकची धामधूम सध्या चालू आहे आणि बदलापूरमध्ये अगदी आपण बघा तर सध्या 11 खेळाडू होण्यासाठी थोडंसं वेळ जातो प्रत्येक संघाला आणि त्या ठिकाणी कारण प्रत्येकाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता आणि झेल टॉप अगदी आपण पाहिलं तर एक चांगला स्ट्रोक होण्याचा प्रयत्न होता. मला असं वाटतं की आय थिंक सो त्या ठिकाणी करण भुंडीर होते. सुमित कुमारे बॉलिंग ट्रॅकवरती टीम नेरळ कोल्हारे या विभागातून हा संघ बिलॉंग करतो आणि आज बदलापूर नगरीमध्ये या क्रीडा नगरीमध्ये या सीझनमध्ये पहिल्यांदाच चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी दाखल झालेले लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. सुमित घुमारेची चर्चा सातत्याने आपण करतो आणि सध्या पहिले षटक मॅन्डेटरी प्रॉबेबलचा हाताळत असताना पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्यानंतर एक सिंगल घेण्यात निराखवारीने यश आलं आणि आता सध्या संघाचा सरसेनापती सागर देशमुख मैदानावरती स्ट्राईक एंडला खेळतोय. या दरम्यान आमचे विशाल दादा राऊत यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचे मनपूर्वक स्वागत. नगरसेवक चषक 2025 या स्पर्धेमध्ये सध्या भरपूर समाज कार्य या बदलापूर गावामध्ये विशाल दादा राऊत यांच्या वतीनं सुद्धा चालू आहे. कारण प्रत्येक वेळी सांस्कृतिक कार्यक्रम असू द्या, स्पर्धा असू द्या, त्यांच्या वडिलांच्या नावानं असू द्या, त्यांच्या कन्येच्या नावानं असू द्या, सातत्याने ट्रॉफी स्पॉन्सर करत असतात. वेगवेगळी पारितोषिकं सुद्धा त्यांच्या माध्यमातून देण्यात येतात. अशा एक दानशूर व्यक्तिमत्व म्हणून विशालदादा राऊत यांच्याकडे पाहिलं जातं आणि आज जाणताराच्या बदलापूर संघाला सपोर्ट करण्यासाठी खास या ठिकाणी ते उपस्थित आहेत. त्यांचंही जनमान क्रीडा मंडळ जोवलीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. सागर देशमुख हो यावेळेस साईडला क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज अँड टेकन. फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल. टीम जाणताराच्या बदलापूर संघाला मोठा हादरा लागेल. सागर देशमुखच्या स्वरूपात फलंदाज बाद. बांधकाम व्यावसायिक याही क्षेत्रामध्ये हे नाव भरपूर मोठं आहे. सागर देशमुख सध्या या संघाला लीड करत असताना आपण पाहतोय. एक चौकार आल्यानंतर स्वतःवरती आता थोडेसे नाराज असतील आणि आता फलंदाजाकडे बाद होतात. बॅटर मैदानाच्या मध्ये जियाद. सर्व प्रेक्षकांची मागच्या हंगामामध्ये जाणताराच्या बदलापूर संघाच्या वतीनं ज्यांनी मने जिंकली आहेत आपल्या खेळीच्या जोरावरती तो जियाद सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक 2 मध्ये करण भुंडेरे येतात बॉलिंग ट्रॅकवरती. षटक क्रमांक 2 आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 9 धावा धाव फलकामध्ये 2 चौकार, 2 डॉट, 1 विकेट आणि 1 सिंगल हे या षटकाचं विश्लेषण होतं. हो लाईन पाहावी लागेल. पडल्यानंतर वेल लेफ्ट जाऊ दिलं. चेंडूला संपर्क नाही आहे. कदाचित दुराक वारेला असं म्हटलं की आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू भरपूर बाहेर जाईल. परंतु करण भुंडर आहे. मिडियम पेसर हा गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी ते करतात. डॉट बॉल. बऱ्याच खेळाडूंचं स्वप्न असं या क्रीडानगरीमध्ये एकतरी स्पर्धा खेळावी आणि आज खऱ्या अर्थाने या सीझन मधील पहिली स्पर्धा
जन्म जोमलीच्या वतीने नगरसेवक चषक 2025 प्रथम पारितोषिक 50,000 रुपये जरी असेल तर मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर बाईक आज एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल की त्याला टू व्हीलर बाईक मिळेल. ड्रीम बाईक, स्वप्नातील बाईक वरती तो स्वार होणार आहे. टॉप 5 मध्ये लक्षात असू द्या सेमीफायनल पर्यंत आपले रन सगळे काउंट केले जातील. फक्त फायनलचे अंतिम सामन्याचे रन ग्राह्य धरले जाणार नाही आहेत. फलंदाज होईल बाद. जियादला परतावा लागेल. अचंबित करणारा चेंडू सरळ यष्टनवरती आदळलाय. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का टीम जांताराच्या बदलापूर संघाला. षटक क्रमांक या ठिकाणी दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. षटक क्रमांक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. दुसरं चालू आहे. कुलारी टीम सध्या मैदानाच्या बेल्ट मधील हा संघ ऑलरेडी एक संघ पुशीर या ठिकाणी नुकताच पराभूत झालेला आहे. परंतु आता त्याच बेल्ट मधून हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. सगळ्याच नवीन संघांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. कुलारी संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर झैल टिपला तर आमच्या पुशीरगावचे विशाल कांबरी यांच्या वतीनं 100 रुपयाचं प्रत्येक झेलसाठी पारितोषिक असेल. शेवटचं अंतिम बॉल यावेळेस मिस्टामिंग झेल बाद आणि ते फलंदाज झालाय. तिसरा बाद स्वप्नील याला सुद्धा मात्र माघारी परतावा लागेल आणि 100 रुपयाचं पारितोषिक जरूर विशाल कांबरी यांच्या वतीनं कुलारी टीमच्या खेळाडूंना देण्यात येईल. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालाय आणि या 2 षटकाच्या समाप्तीनंतर जांताराच्या बदलापूर संघ जाऊन पोहोचलाय 6.00च्या सरासरीने 3 बाद 12 धावसंख्येवरती. षटक क्रमांक या ठिकाणी 2 संपन्न झाला नुकताच आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या फलकापती 12 आहे. 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. टीम कोलारे संघाच्या वतीनं तिसरं षटक हातात. हेमंत गवळी बॉलिंग ट्रॅकवरती येतात.
पहिला बॉल अगदी आपण पाहतोय आउटसाइड ऑफ स्टंप हा चेंडू टाकण्यात आलाय आणि व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा रन या ठिकाणी बळेल. एक्स्ट्राच्या पद्धतीने संघाची धावसंख्या फलकावरती राऊंड विकेट. हो या दरम्यान आणखी एक चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळेल. 2 अतिरिक्त स्क्वेअर चेंडू या दरम्यान बदलापूरच्या नामांकित युवा उद्योजक विपुल दादा गोष्टीकर यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मगाशीच उल्लेख केला की सध्या बदलापूर सार्वत्रिक निवडणूक जवळ येते. एका महिन्यामध्ये 2 डिसेंबरला आपल्याला सगळ्यांना मतदान करायचं आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट रसिक अगदी जे आपले कार्यकर्ते असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, सगळ्याच कार्यकर्त्यांना क्रिकेट रसिकांची ही गरज नेहमी भासत असते आणि सातत्याने त्यांच्या पाठीशी आपले सगळे शिलेदार उभे असतात. म्हणून आज सपोर्ट करण्यासाठी जाणताराच्या बदलापूर संघाला विशालदादा राऊत, विपुलजी गोष्टीकर आणि सगळीच बदलापूर गावातील तरुण ज्येष्ठ मंडळी यांचं मनपूर्वक आपण स्वागत करणार आहोत. 18 धावा फलकावरती तिसरं षटक. फुल टॉस बॉल आणि या ठिकाणी मिस टायमिंग स्ट्रोक पाहावं लागेल. हा सुंदर सेल या ठिकाणी टिपला मनोज गोमारेने. अप्रतिम सेल टिपर असताना आपण पाहतोय. 1 विकेट डाउन. एक मोठी विकेट बड़ी मछली जाल में फंस चुकी है. नूरा क्वारी बॅक टू द पॅव्हलियन. कुलारी टीमला सपोर्ट करण्यासाठी आमच्या शंकू भाई यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत जनवान जोमिली टीमच्या वतीनं. आणि आमच्या कोलारेचे आतिश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. तसेच आमच्या आतिश भंडारी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांची स्पर्धा सुद्धा तब्बल 1 लाख रुपयाची येत्या डिसेंबर महिन्यामध्ये येणार आहे. कोणाला जर प्रवेश फी आणि त्या ठिकाणी प्रवेश निश्चित करायचा असेल तर नक्कीच आतिश भंडारी, रवींद्र भुईर, महेंद्र धुळे आणि संपूर्ण जय हनुमान क्रीडा मंडळ चांदप यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. प्रथम येणाऱ्या 40 संघांना त्या ठिकाणी सहभाग देण्यात येणार आहे. मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक 1,50,000, तृतीय, चतुर्थ आणि 5वं प्रत्येकी 25 अशी भरघोष पारितोषिकांची लयलूट. सध्या कदाचित आम्ही नेहमी वारंवार 4 दिवसामध्ये हे सांगत आलो की परतीचा पाऊस आणि या परतीच्या पावसाने केलेला एक विश्वविक्रम, कदाचित त्याचा परिणाम हा मात्र आपल्या बळीराजाला, शेतकऱ्याला भोगावा लागलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या ठिकाणी फक्त आणि फक्त केवळ 1 धाव घेण्यात आलेले. स्वस्तामध्ये बाद झाले सागर देशमुख, नुरा कोहारी, जियाद, स्वप्नील, आता विलास आणि इजाज या 2 खेळाडूंवरती जिम्मेदारी आहे. हो यावेळेस सबमरीन डिलिव्हरी बिलॉंग टू द विकेट. पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलंय. हेमंत गवळीने सुद्धा प्रतिम कमबॅक केलं या षटकामागे. या अगोदर खरं तर करण भुंडेरेचं विशेष कौतुक करावं लागेल, सुमित गोमारेचं कौतुक करावं लागेल आणि आता हेमंत गवळी ऑन साईडला. यावेळेस चांगला स्ट्रोक होता परंतु फ्री होम डिलिव्हरी घरपोच सेवा देण्यात आलेली आहे. फलंदाज या ठिकाणी झाल्या बाद करण भुंडेरेने टिपली आहे. एक सुंदर सेल. आणखीन एक फलंदाजाचा संपलाय खेळ. दरम्यान आमचे रोहन डांगरे आमचे अत्यंत जवळचे मित्र हे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. टीम गावदेवी कुलारे संघाला त्यांच्या वतीनं भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आणि आमचे मित्र हरेश गोमारे यांच्या वतीनं आम्हाला नेरळ नगरीमध्ये गेल्यानंतर एक वेगळंच प्रेम मिळतं. त्यांचे मनपूर्वक स्वागत.
त्यांच्या वतीनं सुद्धा शुभेच्छा येतात. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न झालेला आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या 19 झालेली आहे, म्हणजे 18 चेंडूंचा खेळ संपन्न झालेला आहे. फक्त आणि फक्त केवळ 19 धावा फलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सध्या काही खेळाडू हे मात्र सरावापासून दूर आहेत, परंतु सध्या वर्षभर प्रॅक्टिस करणारे काही खेळाडू देखील आज या क्रीडानगरीमध्ये आहेत. हो, यावेळेस ऑन साईडला फटका सगळा वर कॅच, ब्रिलियंट, मॅग्निफिसंट या ठिकाणी कॅच आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त प्रतिम झेल या ठिकाणी टिपण्यात आलं. बघा जामताराच्या बदलापूर संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. इजाज बाद झाला, त्यानंतर उमेश चोनकरची जशी मैदानामध्ये एंट्री होते तशी या ठिकाणी टाळ्यांचा कडकडाट होतोय. धन्यवाद सन्मान आमच्या महेश दादा यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मनपूर्वक स्वागत. शेवटचं षटक होतं आणि आता थोडंसं तांत्रिक अडथळा असल्या कारणास्तव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाहीये आमचं समालोचन. आणि आता आपण कुमार हो या ठिकाणी चांगला चेंडू शॉट ऑफ लेंथ होता, पडल्यानंतर थोडंसं मागे चाललाय आणि हा देखील चेंडू डॉट आलाय. शेवट गुड केला तो म्हणजे कोलारी टीमने. संघाची धावसंख्या आता फलकावरती 27 धावा, 28 धावसंख्येची गरज आहे.
शाहूराजे वडोली संघाचे कॅप्टन आणि जय हनुमान क्रिकेट क्लब एरलसाड. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आज जयास फार्म अक्षय वासुदेव भीर नवीन ड्रेस कोड त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलेला आहे. चला टॉस साठी वडोली टीम कॅप्टन या शशिकांत कळंदे शशिकांत लोंगले यांच्या शुभार्थ आपण टॉस करू कारण 70 स्पोर्ट्स ते होणार आहेत. या आपण लाल्याबाई Shauraje Cricket Club of Vadoli on the toss and elected to field first. चोवीस बॉल आणि 28 धावांची गरज या मॅच मध्ये असणारी टीम गावदेवी कोलारे संघाला हरीश घोमारे यांचे मनपूर्वक स्वागत. या आपलं स्वागत आहे. चला मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सलामीची जोडी सुमित घोमारे आणि समीर ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल होते. 24 बॉल 28 धावांची गरज आहे. राजेश म्हात्रे कालच आगी कर्जत बदलापूर हायवेवरती आमची भेट झाली होती. चला मॅच आपण चालू करत आहोत आणि दोन्ही टीमला देऊया विश ऑल द बेस्ट शुभेच्छा या ठिकाणी आपण देणार आहोत. आणि आता गोलंदाज जियाद बॉलिंग ट्रॅक मध्ये ज्या पद्धतीनं कोलारे संघाने पूर्वार्धामध्ये गोलंदाजी केली आहे तशी गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला करावी लागणार आहे. जितेश लिये बघा आज इनॅक्शन मध्ये जितेश लिये मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. त्याचा आनंद आमच्या सगळ्याच बदलापूर गावातील या लहान खेळाडूंना झालेला आहे जे होतकरू आहेत पुढचं भविष्य बदलापूर गावाचं. गोलंदाज सज्ज राऊंड विकेट हो लेटकटचा फटका. यावेळेस आपण पाहतो हलकीशी कडा घेतली होती. मागे चालला बॉल शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फर्स्ट स्लीपला आणि या ठिकाणी कोणत्या प्रकारची धाव मिळणार नाही. लाईन या ठिकाणी ओळखतोय फलंदाज आपण जर पाहिलं तर सुमित कुमार आहेत. स्ट्राईक केला जियाच्या बरोबर.
अंतर्धाव या ठिकाणी मिळून लढूया. या ठिकाणी आपण पाहिलं तर सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता आणि एक धाव एकवटण्यामध्ये यशस्वी राहिलेले आहेत. दोन खेळाडू सध्या समीर आणि सुनीत एकाच राशीचे दोन खेळाडू आहेत. या दरम्यान आमचे ऋषभ कुलकर्णी मॅच घेतात. एक जबरदस्त कबड्डीपट्टू बनवून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं आणि आता सध्या या खेळापासून ते थोडेसे दुरावलेले आहेत. प्रेम त्यांचं तितकंच आहे, कबड्डीवरती कमी होणार नाही आहे. कबड्डी असू द्या, क्रिकेट असू द्या, परंतु थोडेसे एन्जॉयड असल्या कारणाने दोन चेंडूंचा खेळ अद्यापपर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. त्यामध्ये एक डॉट वाईड आणि एक सिंगल आली आहे, म्हणजे 2 बॉल 2 धावा सध्या तरी स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय. या ठिकाणी खेळाच्या पहिल्या सत्रानंतर द्वितीय सत्राला जशी सुरुवात झाली आहे. हो शॉट ऑफ लेन पंचांकडे स्ट्रॉंग अपील, कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. समीरला परतावा लागेल. पहिला धक्का लागेल टीम गावदेवी कुल्हारी संघाला. विकेट आली समीरची आणि तशीच गोलंदाजी सध्या आपल्याला पाहायला मिळते. कारण जेव्हा धावांची इन्व्हेस्टमेंट कमी असते तेव्हा तुम्हाला अशा गोलंदाजांची नितांत गरज असते. आणि पहिले षटक जाणताराच्या बदलापूर संघाने जियादवरती या षटकाची जबाबदारी दिली आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले चे षटक हाताळतात आणि विकेटचं पतन या ठिकाणी झालेलं आहे. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 ला मनोज गोमारे मैदानावरती दाखल झाले. या सर्वांना आपण पाहतो हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने चालला आणि आता अखेर शेवटच्या क्षणाला या ठिकाणी कदाचित दोन खेळाडू या ठिकाणी प्रयत्न करतात आणि अखेर ऑफिशियल जो निर्णय आम्हाला देण्यात आलेला ऑनफिल्ड निश्चित आपण जर पाहिलं तर आतमध्ये हा चेंडू पूर्णपणे अडवण्यात आलेला आहे. 2 धावा जरूर मिळतील. या ठिकाणी मनोज गोमारेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कबो पॉइंटला आपण पाहतोय. डीप मध्ये बॉल चाललाय. शतरक्षक चेंडूला गादर करतात. जितेश लिये बॅकअप साठी आलेले आणि लगेचच चेंडूला उचलून फेक केलेली आहे. तोपर्यंत एक सिंगल मेल. संघाची धाव संख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत आपण पाहिली तर 5 धावा झालेल्या आहेत. जियात हो चांगला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आलेला हा सनसनी पहिला चौका. सुमित गोबारेच्या बॅटमधून आलेला हा चौकार आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धाव संख्या 9 या अंकावरती पोहोचलेली आहे. 28 धावांची गरज असताना
षटक क्रमांक आपण पाहिले तर या ठिकाणी पहिले संपन्न झालेलं आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावा संख्या फलकावरती 9. 28 धावांची गरज म्हणजे येणारे 18 बॉल अजूनही 19 धावा या ठिकाणी बनवायचे जिंकण्यासाठी गावदेवी कोलारे संघाला. गोलंदाज विलास बॉलिंग ट्रॅकवरती येतात. टॅप करण्याचा प्रयत्न अंडर बॉक्स स्टाईलने बॉल बुटावर फोडून पुढे ट्रॅव्हल होतो तोपर्यंत मिळते एक सिंगल धाव आणि या सिंगलच्या मदतीने दुहेरी अंकामध्ये धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जय हनुमान क्रीडा मंडळ जोबिली गाव आयोजित नगरसेवक चषक 2025 आणि या पर्वाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अगदी आपण पाहतो आता अंतिम टप्प्यात ही स्पर्धा येऊन ठेपलेली पाहायला मिळते. भारत सिरीजसाठी 2 व्हीलर बाईक असणार आहे. आज एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल जे आम्हाला देण्यात आले. सन्मान्य मंगेश दादा धुळे माजी बांधकाम सभापती कोगा बदलापूर नगर परिषद, सन्मान्य राजेंद्र धुळे माजी नगरसेवक आणि आगरी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य दिलीप दादा बैकर यांच्या वतीनं. यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल सन्मान्य राजेश दादा धुळे यांच्या वतीने देण्यात आली. एक स्पोर्ट्स सायकल बेस्ट बॉलरसाठी रियाज मामू शेख यांच्या वतीने देण्यात आले. त्यांचा मनापासून आभार. आणि या संपूर्ण स्पर्धेमधील या सर्व ट्रॉफीज आपण पाहतो युवा सेना ठाणे जिल्हा नवनिर्वाचित अध्यक्ष ग्रामीण विभाग आदरणीय रोहनजी जनार्दन पाटील साहेब यांच्या वतीनं हे पारितोषिक आम्हाला या ठिकाणी देण्यात आले. स्पेशल थँक्स मयूरदादा जगन्नाथ पिसेकर आणि प्रतीकदादा जगन्नाथ पिसेकर यांच्या वतीनं हे क्रीडांगण आम्हाला उपलब्ध करून दिलं. त्यांचाही मनापासून विशेष आभार. करण धुळे यांच्या वतीनं आणि आमच्या संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं सुद्धा त्यांचा मनापासून आभार. विलास निरगुडा बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. डॉट मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. सामना तितकाच मातब्बर आपल्याला पाहायला मिळाला. जरी 18 बॉल 19 धावांची गरज आहे बॉलर आणि 21 आहे तरी सुद्धा हा सामना या क्रीडानगरीमध्ये आपण कित्येक वेळा सामने पाहिलेले आहेत की रफ अँड टफ झालेले आहेत. एक सामना भिवंडी विभागातून जाईल संघ आपण पाहिला असेल आणि कर्जत बेल्ट मधील शिवशक्ती कडाव 6 चेंडूंमध्ये 1 धाव वाचवण्याची किमया याच ग्राउंडवरती तो नीतू माई या गोलंदाजाचा. आणि त्याचं सुद्धा कौतुक कारण बरेच इतिहास या क्रीडानगरीमध्ये रचले गेलेले आहेत. संघाची धाव संख्या फलकावरती पुढे जात असताना आणखीन एक फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. तो म्हणजे सुमित घुमारे बॅक टू द पॅव्हिलियन. चौदा चेंडू आणि 16 धावांची गरज. 14 चेंडू 16 धावांची गरज. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या प्रगती पथावरती आहे. मैदानामध्ये न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 4 च्या पोझिशनला कुमार मोरे दाखल झालेले. फार मोठी जिम्मेदारी मनोज घुमारे आणि आता कुमार मोरे यांच्यावरती असणार आहे. 14 करा आणि 14 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. सामना थोडासा स्पीडअप करा कारण आज शेवटचा अंतिम दिवस आहे. भरपूर मॅचेस आपल्याला कव्हर करायचे अन्यथा वेळेनुसार तुम्हाला कमी षटकांचा सामना खेळावा लागणार आहे. लक्षात असू द्या कारण आयोजकांची अशी कोणतीच इच्छा नाही आहे की प्रत्येकाला कमी षटकं मिळावी. या ठिकाणी सॉफ्ट हँडने समोर खेळण्याचा प्रयत्न होता कुमार मोरे यांचा. फक्त सिंगल धाव या ठिकाणी एकवटली आहे. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं की या क्रीडानगरीमध्ये खेळल्यानंतर त्यांचं ते ड्रीम कम्प्लीट होत असतं. इंटरनॅशनल ग्राउंड प्रमाणे या क्रीडांगणाचं लुक आहे. अगदी आपण पाहतो लश ग्रीन आउटफील्ड अत्यंत सुरेख. सकाळच्या वातावरणामध्ये आपण पाहिलं तर थोडासा ड्यू फॅक्टर असतो. पहिली मॅच थोडासा चेंडू ओलसर होत असतो परंतु त्यानंतर अगदी आपण पाहिलं तर धमाकेदार मॅचेस प्रत्येकाला पाहायला मिळत असतात. कदाचित पहिल्या मॅचमध्ये एखाद्या संघाला त्याचा फटका जरूर बसतो परंतु
प्रतिस्पर्धी संघाचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न नेहमी केलाय प्रत्येक संघाने या येत्या 4 दिवसांमध्ये. आज देखील ते चित्र पाहायला मिळालं, परंतु दुपारच्या सत्रानंतर अप्रतिम कामगिरी प्रत्येक संघाने केलेली आहे. ऑलरेडी एक सामना पेंडिंग आहे, जो मात्र दुसऱ्या दिवसात येईल. जय भोले, पलक 11 मात्रेपाडा आणि कारिवली, म्हणजे एका बाजूला मलंगड तर दुसऱ्या बाजूला भिवंडी असा एक सामना पेंडिंग आहे. त्या सामन्यामधून एक संघ आम्हाला टॉप 5 मध्ये मिळणार आहे. आज एक संघ मिळाला तो अल्टिमेट बदलापूर. या अगोदर श्री गणेश मिताल 11 कासगाव हा संघ आम्हाला मिळालेला आहे. आणि बहाची बाडी नेरळ याही संघाने काल बाजी मारलेली आहे. म्हणजे खरं तर आज एक संघ आपल्याला मिळणार आहे, 2 संघ आपल्याला मिळणार आहे. पेंडिंग सामन्यातून एक संघ आणि आजच्या 8 संघातून एक संघ आम्हाला या ठिकाणी टॉप 5 साठी मिळणार आहे. आदर्श बांगणी हा संघ देखील या ठिकाणी दाखल झालेला आहे. तेजस पडवळ यांचा संघ आदर्श बांगणी, प्रथमेश पवार. त्यानंतर आपल्याला अनेक खेळाडू या संघातून खेळताना दिसणार आहेत. तेरा धाबा असेल कबरते आणि आता विजयासाठी 12 चेंडू 15 धाबांची गरज आहे. 12 चेंडू आणि 15 षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज प्रितेश जांताराच्या बदलापूर संघाकडून गोलंदाजी करेल. हो, बॅटची कडा मागे चालला बॉल तडमान मधून गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी मिळेल एक सिंगल डाव. अतिशय दर्जेदार मॅचेस या ठिकाणी आपण सगळेजण त्याचा अनुभव घेतोय. अत्यंत चांगला खेळ प्रत्येक संघाने आज 4थ्या दिवसापर्यंत दाखवलेला आहे. एक सिंगल धाव या ठिकाणी घेतल्यानंतर आपण पाहिलं तर आता DRS घेण्यात आलेला आहे. व्हाईट बॉल साठी गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या वतीने हा रिव्ह्यू असणार आहे. हे आपण चेक करू. विष्णू शिंदे सर. या अक्षय वासुदेव भोईर जयास फार्मचे ओनर आहेत. त्यांच्याच माध्यमातून आज एरनचार संघाला एक नवीन ड्रेस कोड देण्यात आलेला आहे. First it is white ball. सिंगल आली त्यानंतर व्हाईट बॉल आणि आता संघाच्या धाबा संख्या आपल्यावरती 15 धाबा. थोडासा सामना स्पीडअप करा. राजेश सर देखील आम्हाला सांगतात की आपल्याकडे वेळ फार कमी आहे, कारण करण धुळेपेक्षा राजेश साळवे सरांना या स्पर्धेची काळजी जास्त आहे. शॉट ऑफ लेन जागा बनवली फटक्यासाठी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 2 3 बाउन्स. हा बॉल जाईल
बाउंड्री लाईनच्या बाहेर नितांत गरज होती असं वाटलं होतं की आता हा सामना जबळ डोलायमान अवस्थेमध्ये, परंतु आता या चौकाने पूर्णपणे गावदेवी कोलारे संघाला कमबॅक मिळवून दिलेलं आहे आणि या चौकाने संघाची धाबा संख्या 19 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत, 9 धावांची गरज. मी मगाशी सांगितलं सुमित घोमारे बाद झाल्यानंतर मनोज घोमारेवरती आता या संपूर्ण डावाची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी योग्य रीतीने पार पडत असताना आम्ही नेहमी सांगत असतो क्रिकेटमध्ये जबाबदारी ढकलणं सोपं आहे परंतु जबाबदारी स्वीकारणं कठीण आहे. सध्या तरी विशालदादा राऊत सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. राजकारणामध्ये देखील असंच आहे, जबाबदारी ढकलणं सोपं आहे परंतु स्वीकारणं कठीण आहे आणि अगदी आपण पाहतो प्रत्येकाला दिलेली जबाबदारी योग्य रीतीने यावेळेस सर्व आमचे कार्यकर्ते पार पाडणारच आहेत, यात ते मात्र शंका नाही आहे. हो, या ठिकाणी ऑन साईडला लॉंगच्या दिशेने बॉल स्वप्नील सावंत यांच्याकडे बॉल टाबल होतो तोपर्यंत मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावत संख्या फलकावरती 21 धावा आहेत. हो, यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न कदाचित जवळपास क्षेत्ररक्षक कोणी नाहीये, 3 क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते. त्या ठिकाणी स्वप्नील, विजाज आणि प्रितेश म्हणजे जणू काही त्या ठिकाणी महाविकास आघाडी निर्माण झाली होती परंतु 2 मॅच लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे. धावा मिळाल्या 2. विजयासाठी फक्त 5 धावांची अजूनही गरज असेल. 8 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे मॅच मध्ये. पुन्हा एकदा पॉईंटच्या डोक्यावरून करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर कुमार मोरे या ठिकाणी चांगला खेळ, चांगलं तालमेल, चांगले पार्टनरशिप या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये थांबणं फार गरजेचं आहे. अगदी आपण पाहतो घट्ट पाय रोवून मैदानावरती थांबावं लागेल, लढावं लागेल आणि आता खऱ्या अर्थाने तो संघर्ष गावदेवी कोल्हारे संघाचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, नो बॉल आणि हा विनिंग स्ट्रोक गावदेवी कोल्हारे संघाने हा सामना या ठिकाणी जिंकलेला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड टीम जाणता राजा क्रिकेट क्लब बदलापूर और या मॅचचा मैन ऑफ द मैच नो डाउट मारने वाले से कभी भी बचाने वाला अच्छा होता है आणि ज्यांनी या धाबा थांबवल्या खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये तो करण भुंडोरे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.